तू खूप आवडतेस, मला तू खूप आवडतेस, मला तू खूप आवडतेस, मला तू खूप आवडतेस, मला तू खूप आवडतेस. कोणीही तुझ्या प्रेमात पडावं असा स्वभाव आहे तुझा. बघ बघ, गेल्या काही दिवसात जे काही घडलंय ते सगळं मागे टाकून माझ्याशी लग्न करशील, माझ्याशी लग्न करशील, माझ्याशी लग्न करशील. मारू नकोस, येडीबिडी झालीस काय? वेडी मी झाले. तू तू स्वतःकडे बघ जरा. आणि तू काय करत होतास माझ्या समोर? तुझ्या समोर अगे मी फोनवर बोलत होतो. ती खोटं बोलतोस रे तू. हा, फोनवर बोलतोस? दाखव, कुणाशी बोलतोयस? दाखव मला. काय दाखव तुला? हा, नाही नाही, स्वराज दादाशी बोलत होतो हे तिला दाखवून नाही चालणार. दाखव. मी माझ्या गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत होतो. माझं पर्सनल आहे, मी तुला दाखवू? तुला काय वाटलं होतं मी हे जे गुडघ्यावर बसलो होतो ते तुझ्यासाठी बसलो होतो? हा, तुझ्यासोबत मी आयुष्य मला आयुष्य खूप सुखात जगायचं आहे. जा तू. मला पण काही हौस नाहीये इथे राहून तुझ्याशी बोलत बसायची, कळलं ना? आणि तुझी जी कोणी गर्लफ्रेंड असेल ना, ती ती तुझ्यासारखीच बेवडी असेल. कारण ती नशीत असताना तू तिला प्रपोज वगैरे केलं असशील आणि तिने ते एक्सेप्ट केलं असेल. कारण कोणतीही शुद्धीत असलेली मुलगी स्वतःचं आयुष्य असं स्वतःच्या हाताने बर्बाद नाही करून घेणार. क्वार्टर कुठला? काय बोललीस? तुझी दारू पितोस ना, ती क्वार्टर कुठला? मी क्वार्टर? हो मी क्वार्टर? हो. य तू मीटर. मीटर. आणि तू काय माझी गर्लफ्रेंड बेवडी आहे? हो आहे. ठीक आहे, माझी गर्लफ्रेंड बेवडी आहे, ती रिक्षावाली नाही आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी? हा, तुला ना आयुष्यात रिक्षावालीच मिळणार बघ तू. नाही 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 नाही, तुझी जी बेवडी गर्लफ्रेंड आहे ना, तीच आयुष्यात रिक्षा चालवायला लागेल. बघच तू, तीच रिक्षा चालवायला लागेल. ए, तू माझ्या डोळ्यासमोरून निघती. मी का निघू? मी ऑलरेडी इथं उभा होतो. तुला प्रॉब्लेम आहे, तू निघ. तुझ्याशी वाद घालण्यात ना काहीच अर्थ नाहीये, मूर्खा. इकडे इकडे तू. यार, हॅलो दादा, ज्योती प्रीतीची बहीण कॅफे मध्ये येते. हॅलो हॅलो. अरे मी फोन कट केला. तुम्ही माझ्याशी लग्न करायचं ठरवलंय, ठीक आहे, पण त्याचं कारण कळेल का मला? नाही म्हणजे सुजय आणि दादाच्या ॲक्सिडेंटच्या गिल्टमध्ये तुम्ही हे लग्न करत असाल तर हे नातं मान्य नाही आहे मला. काय बोलू आता? काय कारण देऊ? अरे यार, हा दीप पण नेमका कॉलवर नाहीये. तो असता तर त्याने काही मदत तरी केली असती. काय झालं? नाही, काय नाही, तोच विचार करत होतो मी. खरं सांगू का तुम्हाला? हे बघा, गिल्ट आहे, पण फक्त गिल्ट आहे म्हणून नाही, किंवा आमच्याकडून तुम्हाला मदत म्हणून नाही. मला खरंच मनापासून वाटतं की तुम्ही एक चांगल्या व्यक्ती आहात, समजूतदार आहात, आणि अशा व्यक्तीसोबत आयुष्य काढायला मला नक्कीच आवडेल. म्हणूनच मला लग्न करायचं आहे तुमच्याशी. त्या माझ्या आईच्या बांगड्यात. माझ्या आईचं जेव्हा बाबांची लग्न ठरलं
तेव्हा माझ्या आजीने या बांगड्या माझ्या आईला दिल्या होत्या आणि माझ्या आईने तिच्या सुनेसाठी ठेवलेल्या. घ्या. नाही नाही अहो, मी तुमच्या आईंच्या बांगड्या नाही घेऊ शकत. हे बघा, आपल्या घरच्यांमध्ये रितसर बोलणं झाल्यावर बघू आपण. आत्ता मी नाही घेऊ शकत. सॉरी. हो, काय हरकत आहे? मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, तुम्ही तयार आहात तर मग काय हरकत आहे ना. आणि बघा, रितसर बोलणी बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज होतीलच. प्लीज घ्या, अहो, मला बरं वाटेल. हे सगळं काय आहे? काय करते ही ताई? बांगड्या एक्सेप्ट करणं म्हणजे लग्नाला तयार झाल्यासारखं आहे. नक्की काय चाललंय ताईच्या मनात? नाही नाही, ताई वाहवत चालली आहे, चुकीचं करते काहीतरी. मला जाऊन थांबवायलाच हवं. थँक्यू. अगं कीर्ती, चल ना काहीतरी मजा करूया. अरे यार, नेहमी एकदम बुमरँग सारखी असते. आज का असा हा 0 फॉलोअर सारखा फेस केलाय? आमच्या डॉल्बी ॲटमॉसचा बेस गेलाय वाटतं. कीर्ती यार, असे सायलेंट नको राहूस ग, तुझी ना भीती वाटते. नाहीतर काय, कधी कुठली भेट लावेल काही कळणारच नाही बाई. मला ना बेट करून आठवलं, किती दिवस झालेत बेट नाही लावली आहे. एक काम करूया, आपण आज बेट लावूया. काय म्हणतेस कीर्ती? नाही रे, आता कीर्ती कुठे भेट लावणार? तिने सोडलंय ना हे सगळं. हो, आता ती सुधारली आहे. आता ती फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस करते. हो ना कीर्ती? तू उगाच तिची बाजू घेऊ नको. काही जमत नाही म्हणून सोडलंय तिने भेट लावणं. आणि कीर्ती में अभी वो पहले जैसी बात नहीं रही यार, है ना? बुढ़ी हो गई अभी वो. हा यार कीर्ती, म्हातारी कुठची. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. माझं डोकं फिरलं ना तर बाई, घाबरलो आम्ही. सॉरी मॅडम. मस्करी नको या. बस मला इरिटेट करू नका. आधीच माझा मूड नाहीये. बाय द वे, तुम्हाला चांगलं माहितीये की पैज लावण्यामध्ये कीर्तीचा हात कुणी पकडूच शकत नाही. सो प्लीज. ठीक आहे, मला हो चॅलेंज. काय चॅलेंज? ऐक, आता समोरून जो कोणी मुलगा येईल त्याला जाऊन धक्का द्यायचा आणि तू मला धक्का का दिलाय या टॉपिक वरून भांडण करायचं. चॅलेंज एक्सेप्टेड. तुम्हाला दाखवतेच कीर्ती काय चीज आहे ते. ये होईल ना बात.